तुम्ही दोघं खाली का आलात? काय झालंय? आत्या नेत्रा विरोचकाच्या रूम मध्ये गेली होती. का? तिला हे सांगण्यासाठी की आपण हार मानणार नाही. आत्या प्लीज सांगायला असं एकटीने तिच्या समोर नाही जायचं म्हणून. साहेब, मग काय करायला हवं होतं मी? मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ते मी केलं. हल्ला केलाय तिने तुमच्यावर. मी कसं शांत बसणार होते? त्या घरातले सगळे ठीक आहे. केतकी आणि फाल्गुनी खोलीत आहेत. तन्मय बाहेर गेलाय आणि तेजस आणि शेखर ऑफिस मधून अजून आले नाहीयेत. आज ती कसं काय झालं? विरोचकाचं म्हणणं आहे की अस्तिका निघून गेली आहे, पण मला नाही वाटत तसा. विरोचकानेच तिला कुठेतरी लपवून ठेवलंय. आणि चौथ्या पेटीबद्दल विरोचकाकडून काही कळेल असं मला नाही वाटत. त्यामुळे आता चौथ्या पेटीबद्दल जर का काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अस्तिकाचा अस्त्र म्हणून वापर करावा लागेल. सांगितलं होतं ना स्वतःचं डोकं चालवू नकोस. मी काय केलं? कशाला मनुष्य रूपात आलीस तू? ती नेत्रा तुमचा जीव घेणार होती विरोचका. काही झालं नाहीये मला. नाही घाबरत मी नेत्राला. ती नेत्रा काही करू शकत नाही माझं. ती नेत्रा आणि तिची त्रिनय ना भेकड आहेत, भेकड. मला काही करायचं असतं ना तर एव्हाना कधीच केलं असतं. मारून टाकलं असतं मला. पण नाही. आजही संधी होती पण आजही नाही मारलं तिने. कारण तिला चांगलं माहितीये की ती विरोचकाला नाही संपवू शकत. तुम्ही फक्त मला आदेश द्या. तुम्ही त्या सुषेणला जीवनदान दिलंय, त्यामुळे त्याला सोडून इतर कुणाचाही मी जीव घेऊ शकते. जसा त्या म्हातारीचा घेतला तसाच. नेत्रा, एक विचारायचं होतं. हा, बोला ना. आपल्या घरात जे काही घडतंय त्याला काहीतरी शेवट असेल ना? म्हणजे कधी संपणार आहे हे सगळं? लवकरच. मला खात्री आहे काकू, देवी आईच्या कृपेने हे सगळं लवकरच संपणार आहे. नेत्रा, रोज असं वाटतं की आज काहीतरी घडेल, काहीतरी घडेल. काकू, जे काही घडणार आहे ते आपल्या घरासाठी चांगलंच असेल. आता फक्त त्या विरोचकाने अस्तिकाला कुठे लपवलं ते कळायला हवं. काकुमा, नेत्रा, हे बघ मी काय आणलंय. तेजस? अरे नाही, ग्रोसरी शॉपिंगला गेले होते ना. तेजस, तू हिच्या बरोबर गेला होतास? नाही काकुमा, तुम्हाला माहिती आहे ना तेजस पासे माझ्यासाठी टाइम क्याच आहे. मग मी तिला फोन केला आणि बोलवलं. बोलवलं? जवळजवळ धमकीच दिली तिने. धमकावलं. ओके, मी माझ्या इच्छेने गेलो. मला वाटलं जायचं म्हणून मी गेलो. पाणी. सगळ्यांना असं हसताना बघून खूप छान वाटतंय. घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो, फक्त विरोचकापासून जमेल तितकं लांब राहायला हवं. तोच एक डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे
ती असं काहीतरी बोलते ना की मग तेजस भाऊजी मला कळतंय तिचं वागणं सहन होत नाही आणि तरीही शांत राहावं लागतंय. पण आता तेच योग्य आहे. तिच्या तोंडी न लागणं आपल्या सगळ्यांसाठी योग्य आहे. ती काहीही बोलेल, कसंही वागेल, पण तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. पण याचा अर्थ असा होत नाही की तिला घाबरायचं. आपल्या डोळ्यात भीती दिसली ना की तिचं बळ वाढतं. पण म्हणून तिच्या अंगावर धावून सुद्धा जायचं नाही. एक गोष्ट विसरून चालणार नाही की आपला सामना मानवाशी नाहीये, एका राक्षसाशी आहे. ती मानव रूपात असली तरीही ती विरोचक आहे. देवी आईपेक्षा नाही, पण आपल्यापेक्षा ती जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे सावध राहायला हवं आणि घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. असं कसं घाबरायचं नाही? मग असं कुत्र्यासारखं झुंडीने का राहताय? घाबरताय म्हणून तर असं झुंडीने राहताय. उत्तर मिळालं ना मगाशी की विसरलीस? अगं बेडे, एकतर्फी युद्ध जिंकत होते मी. सारखा विरोचकच जिंकतोय, विरोचकच जिंकतोय. म्हटलं हरावं जरा. तुम्हालाही तेवढंच समाधान नाही का? काय ग बेवडे? काय चिडून रागाने काय बघतेस माझ्याकडे? माझ्याशी नीट बोलायचं. आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये. शेवटचं सांगते, माझ्या वाटेला जाऊ नकोस. आणि तुला काय वाटतं ग, आम्ही सगळे घाबरतो तुला? असं अजिबात नाहीये. कारण आमच्या पाठीशी त्रिनयना देवी आहे. જોયું ને? सुना ना काय सांगितलं काकुमाने? आणि आता तो आमच्या बरोबर आमची नेत्रा पण છે. आम्ही तुम्हाला नाही घाबरत, कळलं? ए सोड तिला. मी म्हटलं सोड तिला. तुला ऐकू येत नाहीये का ग? तुला म्हटलं सोड. तेजस भाऊजी, तेजस भाऊजी, सावकाश. ह्या बाईला सोडणार नाही मी. नाही नाही तेजस भाऊजी नाही. अगं फाल्गुनीला हात कसा लावला हिने? भाऊजी मी आता काय सांगितलंय? शांत व्हा. तिच्याकडे लक्ष देऊ नका. अगं पण ही ती इथे नाही असं समजा आणि वागा. प्लीज शांत व्हा, प्लीज.
तिच्या डोळ्यात काहीतरी दिसत होतं. काहीतरी घडतंय जे आपल्याला कळत नाहीये. रुपाली म्हात्रे स्वतः तिथे आली. गरज नसताना बोलायला लागली, ती उचायला लागली. आधी केतकी काकू, मग फाल्गुनी ताई. असं वाटत होतं ती हे सगळं मुद्दाम करते. आपण सगळे अंधारात चाच पडतोय. ती जे काही करते ना ते तिने केल्यावरती आपल्याला कळतं. आणि ती जे काही करणार आहे असं सांगते ते ती करतच नाही. ती आपल्याला इमोशनली ब्रेक करते. या सगळ्यावरती काहीच उपाय नाही का? उपाय आहे. नेत्रा, तू म्हणालीस त्याप्रमाणे पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचे. आणि त्यासाठी अस्तिकाला शोधायला हवं. अस्तिका इथेच आहे. मला खात्री आहे ती आपल्याच घरात लपून बसली आहे. ती विरोचकापासून लांब जाऊच शकत नाही. पण तिला सगळ्यांसमोर कसं आणायचं? काहीतरी मार्ग शोधायला हवा. आहे. एक मार्ग आहे. मी म्हटलं सोड तिला. तू येत नाहीये का ग? तुला म्हटलं सोड. मी ह्या बाईला सोडणार नाही. मी नाही या बाईला. तेजस, अगं फाल्गुनीला हात कसा लावला हिने? शांत व्हा. मारावं लागेल. तेजसला मारावं लागेल. माझ्याबद्दलची भीती नाहीशी झाली. प्रत्येकाच्या डोळ्यात या विरोचकाबद्दलची भीती दिसायला हवी मला. आज रात्रीच. फाल्गुनी, तू का घाबरतीयस? आम्ही सगळे आहोत ना. सासूमाच्या भरोसा नाही ना. अगं तेच तर, ती सगळं मुद्दामून करतीये. आणि आपण घाबरलो ना तर तिचाच फायदा आहे त्यात. त्यामुळे आपण अजिबात घाबरायचं नाहीये. नाही नाही, मी नाही घाबरत. मला तिची भीती नाही वाटते, तेजसच्या रागाची भीती वाटते. तो काही पण करू शकते. काय झालं? ही बघ ना कशी करतीये. काय झालं ताई? किचन मध्ये जे काही झालं त्यामुळे घाबरलीये. त्यात तिला तेजसच्या रागाची भीती वाटते. नाही नाही, मी नाही घाबरली. काय नाही नाही. भाऊजी कुठे? कुठे जाणार? डिनर करून बाहेर गेलाय. फुकवा वाटे गेला असेल. तन्मय? तन्मय त्याच्या मित्राकडे गेलाय. बर्थडे पार्टी आहे, तो उद्या सकाळीच येणार आहे. काय झालं नेत्रा? काही टेन्शन आहे का? नाही अगं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. नाही, तसं नाही. मी समजू शकते. नेत्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही नाही घाबरणार तिला. आणि तू म्हणालीयस ना, अगदी तसंच तिच्याकडे दुर्लक्ष करणार. फक्त एक कर, तू काळजी घे स्वतःची. जा आता जाऊन झोप. तेजस येईपर्यंत मी थांबते हिच्या बरोबर. हो, मी पण थांबते तुमच्या बरोबर. अगं जा, खरंच जा. बरं ठीक आहे. नेत्रा, तू पाणी आणायला जात होतीस का? मग एक काम कर, मी आणून देते पाणी. तू थांब हिच्या बरोबर. नाही ठीक आहे, मी घेते. तुम्ही थांबा. काळजी घ्या. हा.
अस्तिका आज नाही सोडणार हिला. तेजस भाऊजी कुठे गेले? बेसमेंट मध्ये का चालली? तेजस भाऊजी तुम्ही इथे काय करता? अस्तिका आत आहे. काय? हो थांब. तुम्ही मागे व्हा. तुम्ही इथेच थांबा, मी बघते. तुम्ही मागे व्हा, मी बघते.